नमस्कार भाविक भक्तांनो, आकाशी झेप घेरे पाखरा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आजचा आपला हा अभंग आहे, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया। गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ। विठो माऊली हाची वर देई, संचरोणी राही हृदया माझी। तुका म्हणे काही न मागे आणिक, तुझे पायी सर्व सुख आहे। खूपच छान प्रकारे आजचा आपला हा अभंग आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्या सोबत अभंगाबद्दल चर्चा करण्यासाठी बाळासाहेब भाईजी आलेले आहेत। चला आपण त्यांच्या सोबत हितगुज करूया। नमस्कार बाळासाहेब भाईजी। नमस्कार। आजचा अभंग खूपच छान प्रकारे आहे। तर यामध्ये संत तुकाराम महाराज जी बोलतात की नेहमी तुझे रूप माझ्या डोळ्यासमोर असलं पाहिजेत, असं का बोलतात? तर खूप मार्मिक यामध्ये भावार्थ दडलेला आहे की कोणताही व्यक्ती शेवटी आपण बघतो की मनामध्ये त्याचं एकच असतं की जीवनामध्ये नामस्मरणामध्ये मुखामध्ये मनामध्ये ईश्वराचं ध्यान पाहिजे। बरोबर। कारण या ठिकाणी महाराजांना हे सांगायचं आहे की बाह्य जे आकर्षण आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्थायिक सुख नाही, ते अल्पकाळचं सुख आहे। अच्छा। आणि महाराज ह्या ठिकाणी अभंगामध्ये वर्णन करतात की जर माझ्या डोळ्यासमोर जर ईश्वराचंच रूप आहे किंवा ईश्वर जर माझ्या डोळ्यासमोर आहे, माझ्या जर मनात आहे, तर त्याच्यासारखं जे सुख आहे ह्या जगामध्ये कुठेही नाही आहे। महाराजांना हे सांगायचं की भक्तांनी पण हे अभ्यास केला पाहिजे की आपल्या डोळ्यासमोर विठ्ठलाची प्रतिमा। आता या ठिकाणी जसं पहिल्यांदाच आपल्या दर्शकांना मी सांगितलेलं आहे की तुकाराम महाराजांनी विठ्ठलाचे जे रूप आहे एक सगुण रूपामध्ये वर्णन करण्यासाठी ठेवलेलं आहे। बरोबर। म्हणून या ठिकाणी जर मनानं आपण जर ईश्वराशी जर जोडलो, मन आणि बुद्धीनं जर त्याचं जर चिंतन आपलं जर चाललं, तर त्याच्यासारखं जे सुख आणि आनंद ह्या गगनात किंवा ह्या कुठंच ह्या सृष्टीमध्ये मिळू शकत नाही। तर त्याचा जो भाव आहे की महाराज सांगतात की त्याचं जे रूप आहे ईश्वराचे रूप सदैव माझ्या डोळ्यासमोर पाहिजे। बरोबर। याचा अर्थ हाच झाला की जसं आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं होतं की तुम्ही सांगितलं होतं की जे द्रौपदी आहे तिला फक्त एक कृष्णाने मदत केली होती शेवटी। म्हणजेच की देव कुठलाही असो पण त्याला समर्पण भाव किंवा एक भक्ती, ज्याला आपण एकदम नामस्मरण करत असताना ते भक्ती करायला पाहिजे। म्हणण्याचं तात्पर्य महाराजांचं हे आहे की जोपर्यंत तुम्ही ईश्वराच्या प्रेमाला मधी घेतलेलं नाही तोपर्यंत तो भाव जो आहे तुमचा तो बाहेर उमटणारच नाही। म्हणजेच डोळ्याची तर का उपमा दिलेली आहे अभंगामध्ये की सर्वात महत्त्वपूर्ण एक पहिलं शरीराच्या अवयवामध्ये डोळे जे आहेत डोळे बघतात, त्याच्यानंतर त्याचं चित्रण आपल्या मनामध्ये येतं, त्याच्यानंतर त्याचं आपण वर्णन करतो। म्हणून सर्वात अगोदर जी आपली दृष्टी जाते डोळ्याकडं आपण बघतो, मूर्तीकडे बघतो, त्यावेळी त्याचं चिंतन चालतं आणि जसं जसं आपलं चिंतन चालतं त्याच्यावर आपलं चित्त एकाग्रत होतं, तसं तसं आपल्या मनामध्ये ते भाव उमटतात। म्हणून या ठिकाणी हे वर्णन महाराजांनी अभंगात केलेलं आहे। खूपच छान प्रकारे अभंगामध्ये हे पण आहे की रखुमाईच्या पती सोयरिया या वाक्यामध्ये विठ्ठलाचं काय म्हणजे वर्णन दर्शवतं? तर या ठिकाणी हे सांगितलेलं आहे की सर्व संबंधांना जसं सोयरा म्हणजे आपण याच्या अगोदरही एकदा उल्लेख आलेला आहे एका अभंगामध्ये की जे सर्वात नजदीक जो संबंध आहे ज्याला आपण म्हणतो नातेवाईक आहे। मग नातेवाईकामध्ये आपण बघतो की माता पिता बंधू सखा साजन काका चाचा मामा हे जे आहेत हे सर्व संबंधांचं सुख एकाकडूनच मिळणं। म्हणून या ठिकाणी या अभंगामध्ये जे वर्णन केलेलं आहे की रखुमाईचा जो पती सोयरा, तर याचं हेच भावार्थ आहे
की जे सर्व सुखी एकाकडूनच मला प्राप्त व्हावं. बरोबर. म्हणजेच की त्वमेव माताचे पिता त्वमेव त्वमेव हा, बंधू जसं सखा म्हटलेलं त्वमेव. म्हणजे जातं, सर्व संबंध सर्व त्या संबंध ईश्वरासोबत ईश्वराशी जोडावे. जोडल्याशिवाय आपल्याला सुख मिळू शकत नाही. खूपच छान प्रकारे. आणि ज्या संबंधाचा अभाव असतो, जो संबंध जोडत नाही, त्या संबंधाचं सुख बाहेरून घेण्याचा मनुष्य प्रयत्न करत असतो. म्हणून हा भावार्थ आहे की तू माझ्याशी सर्व समर्पणतेनं सर्व एकनिष्ठ होऊन भावनेनं तू माझ्याशी जोड, तर तुला सर्व सुखाचा अनुभव होईल. खूपच छान प्रकारे. आता या अभंगामध्ये एक आहे की गोड तुझे रूप गोड तुझे नाम, या वाक्याचा भावार्थ काय असू शकतो? या ठिकाणी वाक्यामध्येच, या अभंगामध्येच वर्णन आहे की ईश्वराचं जे वर्णन आहे, रूप तर गोड आहेच, बरोबर. तर वास्तविक या ठिकाणी हे जे विठ्ठलाचे जे रूप दाखवलेलं आहे, तर आपण जर बघितलं तर विठ्ठलाच्या रूपामध्ये जर निस्ती मूर्ती जरी आपण डोळ्यासमोर जर आणली, तर त्या ठिकाणी एक आत्मिक शांतीचा अनुभव होतो. त्यानंतर एक सामर्थ्य किंवा व्यक्तीला एक हिंमत, ह्या गोष्टी विठ्ठलाच्या रूपामध्ये आपल्याला दिसून येतात. बरोबर. कारण कोणताही व्यक्ती जर उभा असेल तर आपण हे समजतो की हा ॲक्टिव्ह आहे, बरोबर. तुम्हाला मदत करण्यासाठी लगेच धावून येणार आहे. म्हणजे विठ्ठलाची जी मूर्ती आहे ती उभी दाखवलेली आहे. हो. उभी मूर्तीचा हा भावार्थ आहे की तुम्हाला देण्यामध्ये त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, तुम्हाला सर्व काही तो देऊ शकतो. अच्छा. आत्मशांतीचा अनुभव करू शकतो. अच्छा. सर्वस्व देण्यासाठी ती तत्परता दाखवलेली आहे की मी तत्पर आहे, फक्त तू त्या योग्य हो, तर मी सर्व बरोबर. देण्यासाठी. आणि मुखाचं जे वर्णन केलेलं आहे की ज्या वेळेला महाराजांच्या मुखातून एवढे गोड अभंग निघतात, एवढं वर्णन करतात, तर विचार करा की त्याची जी महिमा आहे, बरोबर. ईश्वराची जी महिमा आहे ती अपरंपार आहे. बरोबर. म्हणून आपण म्हटलं जातं की त्याची महिमा लिहिण्यासाठी सरस्वती जरी स्वतः बसली, आकाशाचा कागद जरी केला, स्वतः गणेशजी जरी बसले, तरी त्याची जी महिमा आहे ती आपण लिहू शकत नाही, लिहू इतकी शकत त्याची महिमा आहे. म्हणजेच तुकाराम महाराज जे काही कर्म करत होते त्यामध्ये विठ्ठल 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 म्हणूनच ते करत होते. आणि त्याच्यामुळेच त्यांचे जे काम आहे, जे कर्म आहे, ते पार पडत होते. हे खूप छान प्रकारे तुम्ही सांगितलेलं. कारण आपण त्यांच्या सिरियलमध्ये वगैरे पण बघितलेलं आहे, त्यांच्या बरोबर. फिल्ममध्ये, संत तुकाराम फिल्ममध्ये आहे बरोबर. की पत्नी किती जरी रागवली किंवा किती जरी आरडाओरड घरामध्ये झाला, तर ती सर्व काही विठ्ठलाला सांगायचे. म्हणजे बरोबर. इतका नसानसामध्ये विठ्ठल त्यांच्या दडलेला होता, तर त्यावेळेला ते विठ्ठल म्हणायचे आणि त्यांची बायको त्यांना फार शिव्या पण द्यायची, पण त्याचा काही परिणाम त्यांच्या जीवनावर झालेला नाही. बरोबर. आता या अभंगामध्ये हे पण सांगितलेलं आहे की भक्ताला संपत्ती नको, वैभव नको, आपली कीर्ती नको, तर शेवटी काय पाहिजेत मग? तर आपण बघतो की ज्या वेळेला व्यक्तीला आत्मिक शांतीचा अनुभव होतो आणि ईश्वराचा आनंद जीवनामध्ये मिळतो, बरोबर. त्यावेळेला ह्या ज्या गोष्टी आहे, मला कोणी विचारलं पाहिजे, मला सन्मान मिळाला पाहिजे, मला गादी मिळाली पाहिजे, हो. ह्या ज्या इच्छा आहेत, ह्यात एकतर ईश्वर प्राप्तीच्या जवळ जाऊन देते नाही. पण आता अवांतर आपण पाहत आहे वर्तमान काळामध्ये की आता भरपूर ठिकाणी असंच चाललेलं आहे की पोस्ट पोझिशनसाठी किंवा आपल्या चेअरसाठी म्हणावं की त्याच्यासाठी खूप भांडणं तंटे वगैरे ते होत आहेत. मग त्याला त्याच्यापासून आपण कसं रोखू आणि कसं याचं देवत्वाकडे कसं घेऊन येऊ याचं त्यांना? हेच कारण आहे की जोपर्यंत त्यांना आत्मिक सुखाचा अनुभव होत नाही, हां. स्वतःची ओळख मिळत नाही, तोपर्यंत ह्या ज्या इच्छा आहेत त्यांच्या प्रबल होत जाणार. आणि बरोबर. ह्या इच्छा जितक्या प्रबळ होत जातील, तितका तो अशांत आणि दुःखाचा अनुभव करेल. बरोबर. तर या ठिकाणी महाराजांना ईश्वराकडून जी आत्मिक शांतीची अनुभूती झालेली आहे, खरंच सुख मिळालेलं आहे, तर त्याच्यापुढं त्यांना हे जे वैभव आहे, ह्या ज्या बाहेरच्या गोष्टी आहे, ते फिक्या वाटतात. हे काहीच नाही, त्याच्यापुढं हे काहीच नाही. हे संसाराचं जे सुख आहे सुख हे आहे त्यांना एक काहीही त्यांच्या वाटत समोर नाही. झिरो आहे, शिल्लक आहे. क्षुल्लक आहे. त्यांना हे आध्यात्मिक सुख किंवा ईश्वराकडून मिळणारं जे प्रेम आहे, त्याला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. खूपच छान प्रकारे तुम्ही सांगितलेलं आहे. अच्छा, या अभंगामध्ये हे पण वर्णन केलेलं आहे की भक्तांच्या डोळ्याचा वापर कोणत्या अर्थाने केलेला आहे? तर या ठिकाणी अभंगामध्ये डोळ्याची जी उपमा दिलेली आहे, तर वास्तविक कोणते डोळे? हे जे दोन डोळे आहे, हे आपले हे चर्मचक्षूंना बघण्यासाठी आहे. अच्छा. आणि ह्या डोळ्यांनी आपण जे
काही बघतो ते पंचतत्वाचा पुतळा म्हणा, पंचतत्वाची ही जी सृष्टी आहे बरोबर. हेच बघतो. परंतु ईश्वराचं जर रूप आपल्याला बघायचं असेल तर त्याच्याकरता आपला अंतर, त्याला आपण ज्ञानाचा तिसरा नेत्र म्हणतो. अच्छा. आत्मिक जोपर्यंत नेत्र, तिसरा नेत्र उघडत नाही तोपर्यंत ईश्वराचं रूप आपल्याला स्पष्ट दिसत मग नाही. हा तिसरा डोळा जो आपण शंकरजी म्हणतो की शंकरजीचा तिसरा डोळा उघडला तर विनाश होतो, तोच ना? हां, तर या ठिकाणी विनाश होतो म्हणजे ज्यावेळेला ज्ञानाचा तिसरा नेत्र उघडला तर अज्ञान अंधकाराचा विनाश होतो. म्हणून आपण शाळेमध्ये पण ज्यावेळेला जायचो त्यावेळेला मराठी शाळेमध्ये भिंतीवर लिहिलेला असायचा सुविचार, ज्ञान हा तिसरा नेत्र आहे. आणि ज्या वेळेला अच्छा. व्यक्तीला ज्ञान मिळतं, पण ते माहीत नव्हतं की कोणतं ज्ञान. हो. आत्मज्ञान मिळाल्यानंतर ज्या वेळेला हा नेत्र उघडला जातो त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये प्रकाश येतो. ओके. ही जी समज आहे या अभंगामधून आपल्याला महाराजांनी व्यक्त केलेली आहे की जीवनामध्ये ज्या वेळेला तिसऱ्या नेत्रानं आपण बघायला सुरुवात करतो त्यावेळेला हे जे भौतिक जे सुख आहे याच्या पलीकडे फक्त आपण ईश्वराच्या रूपालाच बघू शकतो. अच्छा. म्हणून म्हटलं जातं की खुद को बरं, तो देखो, तिसरा डोळा कधी म्हणजे तिसरं जे ज्ञानचक्षु बोलता तुम्ही, तर ज्ञान ते कधी कधी उघडतं? म्हणजे कोणी हे उघडू शकतं की फक्त त्यांचे भाविक नाही, भक्त ज्या आहेत तेच वेळेला करू शकतं? मनुष्य जीवनामध्ये आत्मज्ञानाची प्राप्ती करतो, आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर हा तिसरा नेत्र उघडतो आणि त्याला परमात्म्याची प्राप्ती होते, ईश्वराची प्राप्ती अच्छा, होते. याचा अर्थ आहे स्वतःला पहिले ओळखणे, हां, त्याच्यानंतर तिसरा नेत्र उघडतो आणि नंतर ईश्वराची प्राप्ती होते असं. म्हणून म्हटलं जाते खुद को देखो तब अच्छा. खुदा को देख पाएंगे. स्वतःची ओळखणे आणि आपण ईश्वराचं रूप कसं बघू शकणार. बरोबर. म्हणून हा जो नेत्र दाखवलेला आहे की हा नेत्र उघडल्यानंतर खरं काय आहे, खोटं काय आहे, पाप काय आहे, पुण्य काय, ह्या गोष्टींची जाणीव होते. बरोबर. जोपर्यंत ज्ञानाचा तिसरा नेत्र, खरं ज्ञान आपल्याला मिळत नाही, ती समज मिळत नाही, तोपर्यंत पाप आणि पुण्याचं पण आपल्याला फरक कळत नाही. हो. आणि मग हे कळल्यानंतर व्यक्ती ईश्वराकडे जातो की ईश्वराकडे गेल्यानंतर आपल्याला जे काही सुख मिळतं किंवा जे समाधान मिळतं. कारण सुख आणि समाधान हे ईश्वराच्या ध्यानामध्ये, बाकी गोष्टीमध्ये नाही. खूपच छान प्रकारे सांगितलेलं. आता या अभंगामधून आमच्या भाविक भक्तांना काय असा आध्यात्मिक संदेश तुम्ही देऊ इच्छिता? तर या ठिकाणी आपले जे दर्शक आहे यांना हा संदेश या अभंगामधून आपण देऊ शकतो की जर जीवन जगत असताना ह्या ज्या बाहेरील गोष्टी आहे यांच्याकडे जर तुम्ही सुख आणि समाधानासाठी तुमचं जर लक्ष असेल तर त्यामध्ये तुम्हाला दुःख आणि अशांती कुठंतरी मिळणार आहे. परंतु ह्या संसारामध्ये राहत असताना कुठंतरी तुम्ही स्वतःकडे वळणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही टर्न घेत नाही, बरोबर. स्वतः बघत नाही आणि स्वतःचं चिंतन करत नाही, आत्मचिंतन करत नाही, तोपर्यंत शाश्वत जे सत्य आहे, ईश्वर काय आहे, कोठे राहतो, इथं सृष्टीवर कधी येतो, बरोबर. निराकार सगुण साकारमध्ये अवतरित होतो, त्याचं भगवद्गीतेमध्ये पण वर्णन आहे. तर ते त्याच वेळेला कळेल की ज्या वेळेला तुम्ही कुठंतरी स्वतःला ओळखाल, स्वतःची ओळख ज्या वेळेला तुम्हाला पटेल त्यावेळेला दर्शक आपले हा अनुभव करतील की नाही, खरं जे सुख आहे, समाधान आहे, हे स्वतःला ओळखण्यामध्ये आणि ईश्वराला ओळखण्यामध्ये आहे. खूपच छान प्रकारे तुम्ही या अभंगाचा आम्हाला आध्यात्मिक अर्थ सांगितला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आपका भी धन्यवाद. तर भाविक भक्तांनो, आज आपल्याला या अभंगातून काहीतरी नवीन शिकायला मिळालं की ज्ञानाला तिसरा डोळा म्हटलं जातं, तिसरं नेत्र म्हटलं जातं. हे आपल्याला नवीन शिकायला मिळालं. कारण 2 नेत्र याच्याद्वारेच आपण आजपर्यंत पाहत होतो, पण तिसरा डोळा किंवा तिसरा नेत्र याच्याद्वारे आपण ईश्वरांना पाहू शकतो, हे आज आपण यातून शिकलो. असंच काही नवीन नवीन अभंगातून आपण गोष्टी शिकूया. तोपर्यंत धन्यवाद.